अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे याची माहिती बघणार आहोत। तर लास्ट टाइम मी एकदा हा व्हिडिओ केला होता, पण आता आपले यूट्यूब फॅमिली वाढलेली आहे, म्हटलं चला परत एकदा व्हिडिओ करू जेणेकरून सगळ्यांच्यापर्यंत ही माहिती नव्याने पोहोचेल। तर बघा, ही सेवा जी आहे ती महाराजांनी माझ्याकडून 2 वेळा करून घेतलेली आहे आणि दोन्हीही वेळेला मला खूप 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 सुंदर अनुभव आलेले आहेत। माझी सगळ्यात आवडती सेवा आहे आणि महाराजांचे सगळ्यात पहिला संकल्पयुक्त मी कोणती सेवा केली असेल तर महाराजांचे 11 गुरुवार मी केले होते आणि पहिल्याच वेळी मला स्वामींनी जी काही इच्छा होती, मनोकामना होती ती पूर्ण केली। अर्थात परीक्षासुद्धा घेतली पण साथ सोडली नाही आणि खूप इच्छा होती ती सुद्धा पूर्ण केली। तर ही सेवा जी आहे 11 गुरुवारची ती खूप प्रभावी सेवा आहे। बघा, असंख्य लाखो भक्तांना या सेवेची अनुभूती आलेली आहे, प्रचिती आलेली आहे। अनेकांचे मोडलेले संसार या सेवेने परत जुळलेले आहेत, अनेकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेले आहे, अनेकांना नोकरी मिळालेली आहे, अनेकांना संतती प्राप्ती या सेवेने झालेली आहे। म्हणून म्हणते ही सेवा खूप खूप प्रभावी सेवा आहे। अनेकांना म्हणण्यापेक्षा लाखो करोडो लोकांना या सेवेचं फळ मिळालेलं आहे, अनुभव आलेला आहे। तर तुमची सुद्धा एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल तर मनापासून तुम्ही ही सेवा करायला चालू करा। अगदी बघा, मनापासून केलेली सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचतच असते आणि तुमची जी काही इच्छा असेल, जी बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही, जे काही अडलेलं काम आहे, संतती प्राप्ती नाही आहे, मूल म्हणजे नोकरी नाही आहे, नोकरीमध्ये प्रमोशन नाही आहे, किंवा घरामधलं काहीतरी अडीअडचण असेल, पैशासंबंधी काही अडीअडचण असेल, ती सुद्धा या सेवेने नक्कीच सुटेल। इतकी प्रभावी सेवा आहे, नक्की करा। तर आता 11 गुरुवार कसे करायचे बघा, जास्त काही बोलत नाही। तर आता 11 गुरुवार कसे करायचे, तर ज्या दिवशी तुम्ही 11 गुरुवाराला चालू करणार आहे त्या दिवशी, अर्थात ही सेवा जी आहे ती गुरुवारपासूनच आपल्याला चालू करायची असते, पण आदल्या दिवशी ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही बुधवारी किंवा मंगळवारी स्वामींच्या केंद्रात, मठात जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर आणि एक फूल तिथे जाऊन महाराजांना अर्पण करायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची की मी उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून तुमचे 11 गुरुवार ची सेवा करणार आहे आणि ही सेवा जी आहे ती माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे। आता हा संकल्प नाही, ही महाराजांना प्रार्थना आहे। बघा, संकल्प आपल्याला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे, पण आदल्या दिवशी महाराजांच्या केंद्रात, मठात तुम्हाला जाऊन हे बोलायचं आहे आणि तिथे जाऊन तो नारळ खडीसाखर महाराजांना अर्पण करायचा आणि जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती बोलायची आणि तुमची ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण होऊ दे, निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना मनापासून करायची आणि तिथून घरी यायचं। आता हे तुम्हाला कधी करायचं तर मंगळवारी किंवा बुधवारी केलं तरी चालेल। आता ताई म्हणाला आमच्या घराजवळ केंद्र नाही आहे, मठ नाही आहे, तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन हे केलं तरी चालेल। दत्त महाराजांचं मंदिर प्रत्येक गावात असतंच, तिथे जाऊन नारळ खडीसाखर एक फूल ठेवून आलात तरी चालेल, काही हरकत नाही। आता गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला सेवा चालू करायची आहे, तर काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, घर वगैरे स्वच्छ करायचं, त्यानंतर आपली जी नेहमीची देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची। त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर महाराजांचा फोटो असेल तर पहिल्यांदा सांगते, मूर्तीचं काय करायचं ते नंतर सांगते। फोटो असेल तर आता बघा, ज्यावेळी आपण 11 गुरुवार करत असतो त्यावेळी आपल्याला त्याची मांडणी करायची असते। बघा, मांडणी नाही केली तरी चालेल, पण आपण ज्यावेळी एखादी नवीन सेवा चालू करतो त्यावेळी विशिष्ट एखादी मांडणी केली ना तर आपल्याला देखील प्रसन्न वाटतं, सेवा करायला हौस वाटते आणि खूप असं घरामध्ये पण छान वाटतं। त्यामुळे मांडणी केली तर अतिशय उत्तम। तर जर तुम्हाला नाही करायची तर तुम्ही आहे अशी दररोजची पूजा करून सुद्धा सेवा करू शकता। आता नेहमीची तुमची सगळी देवपूजा झाल्यानंतर मांडणी कशी करायची, पहिल्यांदा मांडणी करायची, त्यानंतर संकल्प करायचा, त्यानंतर सेवेला चालू करायचं। आता सगळ्यात पहिल्यांदा मांडणी कशी करायची ती तुम्हाला सांगते। जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा। अभिषेक कसा करायचा तर तुम्ही दुधाने, पंचामृताने, मधाने किंवा नुसतं पाण्याने देखील अभिषेक करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कशानेही अभिषेक करू शकता। अभिषेक करून झाल्यानंतर बघा, अभिषेक करताना पहिल्यांदा, आता संकल्पयुक्त सेवा करत असतो आपण, अभिषेक करताना पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला
रामरक्षा एक वेळा म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणायचं, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जपायची आणि त्यानंतर पवनाम सुक्त जे आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, हे सगळे स्तोत्रमंत्र म्हणून तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा। ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती आता मांडणी करायची। फोटो असेल तर फोटोवर सुद्धा स्वच्छ पुसून घेऊन या सगळ्या सेवा करायच्या आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या म्हणजे पुढच्या सेवेला चालू करायचं। आणि हे सगळं जे आहे ते फक्त पहिल्याच गुरुवारी करायचं असतं, दर गुरुवारी करायची गरज नाही। आता हे करून झाल्यानंतर मांडणी करायची। तर आता मांडणी कशी करायची, तुम्हाला पहिल्यांदा एक पाट घ्यायचा, छोटासा असा पाट जर तुमच्याकडे असेल तर तो पाट घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यावरती एक पिवळं वस्त्र अंतरायचं। पिवळं वस्त्र अंतरून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती तिथे स्थापन करायची। आता मांडणी कशी करायची याचा फोटोसुद्धा मी साईटला देईन, तो सुद्धा तुम्ही बघितला तरी चालेल। तर बघा मूर्ती ठेवल्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला घंटी ठेवायची, उजव्या साईडला छोट्याशा वाटीत तांब्यात पाणी ठेवायचं। घंटीच्या पुढे तुम्हाला आपली जी जपाची माळ असते ती ठेवायची। त्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे यथाशक्तीनुसार तुमच्या खडीसाखर, साखर, दुधाचा जो काही नैवेद्य आहे तो तुम्हाला दाखवून घ्यायचा। त्यानंतर महाराजांना अष्टगंध हिना अत्तर लावून घ्यायचं, एक पिवळं फूल असेल तर अर्पण करायचं आणि थोडक्यात आपल्याला अशी ही मांडणी करून घ्यायची। आता मांडणी करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा असतो। आता संकल्प का करायचा, बघा संकल्पयुक्त सेवा जी असते ती आपल्याकडून पूर्णच होत असते, आपण केलेला संकल्प असतो म्हणून ती। आणि संकल्पयुक्त सेवा जर आपण करत असतो त्यावेळी त्या सेवेमध्ये आपलं खंडन होत नाही किंवा खंडन आपण पडून देत नाही, म्हणून आपल्याला पहिल्यांदा संकल्प करायचा असतो। आता संकल्प कसा करायचा, पहिल्यांदा तुम्हाला उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं। त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव बोलायचं। आता मी संकल्प कसा करायचा तुम्हाला बोलून दाखवते। मी मेघा काश्यप गोत्राची, तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत असेल तर त्याचं नाव घेतलं तरी चालेल, माहीत नसेल तर काश्यप म्हणा। मी मेघा काश्यप गोत्राची पलूस येथे राहत असून मी स्वामींच्या म्हणजे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार स्वामीं तुमचे 11 गुरुवारची सेवा संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही तुमची सेवा करत आहे। आता तुमची कोणती इच्छा आहे, नोकरीसाठी असेल, विवाहासाठी असेल, मुलाबाळांसाठी असेल, जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला महाराजांना बोलायची आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करत आहे। ही सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, माझ्याकडून पूर्ण होऊ दे आणि जी काही माझी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। आणि ते असं बोलून तुम्हाला ते पाणी जे आहे ते खाली एका डिशमध्ये सोडायचं। आता हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं। आता सेवा काय करायची, बघा पहिल्यांदा कोणतीही सेवा करत असताना आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं असतं, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे। स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा आपल्याला पूर्ण वाचायचा असतो। म्हणजे या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, तर 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे असतात, म्हणजे एक पारायण आपल्याला करायचं असतं। आता सेवा पहिल्यांदा सांगते काय करायचे, त्यानंतर नियम अटी सांगते आणि त्यानंतर उद्यापनाचं सांगते। तर हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर महाराजांची आरती करायची। आरती केल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपली इथेही सेवा पूर्ण होते। बघा आता जर तुम्हाला एका बैठकीत हे 21 अध्याय वाचायला जमत नसले तर तुम्ही 10 अध्याय सकाळी वाचू शकता, संध्याकाळी 10 अध्याय वाचू शकता, पण एका दिवसात एक पारायण पूर्ण झालं पाहिजे। म्हणजे एका दिवसात 21 अध्याय पूर्ण वाचलेच गेले पाहिजेत। टप्प्याटप्प्याने तुम्ही वाचू शकता, काही हरकत नाही। आता ही सगळी सेवा झाल्यानंतर नियम अटी काय असतात बघा। आता उपवास करायचा किंवा नियम अटी कोणत्या हे सगळे मी आता तुम्हाला सांगते। उपवास बघा, तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण नसेल शक्य, तुम्हाला एखादं मेडिकली प्रॉब्लेम असेल, एखादी गोळी वगैरे BP शुगर म्हणजे एखादी आजारी व्यक्ती असते, मग त्यांना गोळ्या असतात, गोळ्या औषधं चालू असतात, जर आणि तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता सुद्धा महाराजांचे हे व्रत करू शकता, काहीही हरकत नाही। पण तुमची इच्छा असेल नाही बाबा मी उपवास धरून स्वामींचं हे व्रत करणार आहे, तर तुम्ही उपवास करू शकता। उपवासामध्ये तुम्ही निरंकार देखील करू शकता, खाऊन म्हणजे भगर असेल किंवा दूध, फळं, आहार म्हणजे हे सर्व घेऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता। आता संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे,
पण आता उपवास सोडताना तुम्हाला महाराजांना पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा. जे काही आपलं घरामध्ये जेवण बनवतो ते तुम्हाला बनवायचं आहे. वरण भात भाजी पोळी जे काही तुमच्या घरात बनतं ते तुम्हाला बनवायचं. त्यानंतर पहिल्यांदा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुमचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. आता ही सगळी सेवा उपवास नैवेद्य दाखवण्यापर्यंत झालं. आता अटी काय काय बघा. ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी त्या नियमांचं अटींचं पालन हे झालंच पाहिजे, तरच त्या सेवेला अर्थ असतो, अन्यथा नाही. आणि त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. बघा आता या सेवेला जास्त काही अटी नाही आहेत. तुम्हाला एक महत्त्वाची अट किंवा एक महत्त्वाचा नियम जो पाळावाच लागतो. ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी हा नियम कटाक्षाने पाळावा लागतो, तो म्हणजे मांसाहार. मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्जच असला पाहिजे. जोपर्यंत तुमचे 11 गुरुवार संपत नाहीत तोपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही. आता ताई म्हणाला आमच्या घरात आणलं तर चालेल का, किंवा घरामध्ये केलं तर चालेल का. अर्थात तुम्ही घरामध्ये आणू शकता, करू शकता, पण गुरुवारी तुम्हाला पाळायचं आहे. गुरुवारी बिलकुलसुद्धा तुमच्या घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे. इतर वेळी तुम्ही खाऊ शकता, तुम्ही नाही, घरातले खाऊ शकतात, इतर वेळी घरात आणू शकता, पण गुरुवार कडकडीत पाळला पाहिजे. घरात आणलंच आणताच कामा नाही. किंवा तुम्ही स्वतः आता तुम्ही 11 गुरुवार केलेत ना, तर तुम्ही 11 गुरुवार होईपर्यंत तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. इतरांनी खाल्लं इतर वेळी, गुरुवार सोडून इतर वेळी खाल्लं तरी चालेल. आता मांसाहार कडकडीत वर्ज. त्यानंतर ही सेवा जी आहे ती तुम्हाला तुमच्याच घरात करायची आहे. ताई आमचे 4 गुरुवार झालेले आहेत, मी माहेरी गेलेली आहे किंवा इतर ठिकाणी गेलेली आहे, तिथे 11 गुरुवार केले, आता 5वा गुरुवार केला तर चालेल का, तर अजिबात नाही. तुमचे 4 गुरुवार झालेत ना, तर तुम्ही आता समजा माहेरी काय तर कारण आलं आहे, काहीतरी अडचण आलं आहे, तुम्ही माहेरी गेलाय, तर तुम्ही सेवा करू शकता, गुरुवार करू शकता, पण तो गुरुवार या 11 गुरुवारमध्ये धरायचा नाही, काउंट करायचा नाही. तुम्ही सेवा करू शकता, सगळं करू शकता, पण तो गुरुवार काउंट करायचा नाही. तुम्हाला तुमची सेवा तुमच्याच घरामध्ये करायची. आता 4 गुरुवार झालेत ना, 5वा गुरुवार तुम्ही माहेर गेलाय, तर तो गुरुवार तुम्हाला धरायचा नाही. इकडे आल्यानंतर जो पुढचा गुरुवार येईल त्यावेळी तो पुढचा गुरुवार तुम्हाला 5वा गुरुवार असेल. म्हणून म्हणते तुम्ही 11 गुरुवार होईपर्यंत अर्थात आपण मध्ये आधे इकडे तिकडे जाऊ शकतो, पण तुमची जी सेवा आहे ती तुम्हाला तुमच्या घरातच चालू करायची आहे आणि तुमच्या घरातच ती संपवायची आहे. इतरत्र जाऊन तुम्हाला ती सेवा करता येणार नाही. केली तरी ती सेवा तुम्हाला यामध्ये धरता येणार नाही. आता हा दुसरा नियम झाला. आता तिसरा नियम ब्रह्मचर्या पाळायची का. बघा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. फक्त हे 2 नियम जे आहेत, फक्त आपल्या घरात ही सेवा करायची असते आणि मांसाहार, तर हे 2 नियम जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. बाकी या सेवेला कोणतेही नियम अटी जास्त नाहीत. अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे, पण खूप प्रभावी सेवा आहे. आता 11 गुरुवार पूर्ण झाले. आता उद्यापन कसं करायचं. बघा उद्यापन तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही 11 मुलं वाढू शकता, 5 मुलं वाढू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार. आता उद्यापन कसं करायचं. शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापनाची पूजा मांडायची आहे. पूजा आहे अशीच साधी सोपी मांडली तरी चालेल, काही हरकत नाही, पण उद्यापन आहे म्हटल्यावर थोडीशी आरास वगैरे करायची, स्वामींच्या आवडीचे पदार्थ करायचे, एखाद दुसरा स्वामींचा पदार्थ आवडीचा करायचा. महाराजांना आपल्याला कांदा भजी आवडतात, बेसनाचे लाडू आवडतात, पुरणपोळी आवडते. तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार जो काही तुम्हाला पदार्थ जमेल तो महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचा. त्यानंतर थोडीशी आरास वगैरे करा, रांगोळी काढा आणि महाराजांची आहे अशीच पूजा करायची. दर गुरुवारी पूजा करतो तशीच पूजा करायची. त्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी तुम्ही हे उद्यापन करू शकता. आता 11 मुलं तुम्ही जेवू घालू शकता, 5 मुलं जेवू घालू शकता, 1 मुलगा जेवू घालू शकता. यथाशक्तीनुसार तुम्ही जमेल तेवढे मुलं जेवू घालू शकता. आता तुम्हाला जर मुलं जेवू घालायची नसतील तर तुम्ही केंद्रात मठात जाऊन तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता. गरजू व्यक्तीला एखादं होतकरू ज्याला शाळा शिकायची खूप इच्छा आहे त्याला वह्या दान करू शकता, पुस्तकं दान करू शकता, गरजू व्यक्तीला दान करू शकता. तर यथाशक्तीनुसार तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार दानधर्म करू शकता त्या दिवशी. किंवा घरामध्ये तुम्ही महाराजांना आवडीचे पदार्थ वगैरे करून मुलं वगैरे जेवू घालू शकता, तसं केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटंसं उद्यापन करायचं आहे. अगदी काही मोठंच करायचं असतं असं काही नाही. प्रत्येकाची आवड निवड असते, प्रत्येकाची परिस्थितीनुसार आपण दानधर्म किंवा उद्यापन करत असतो. तर मी जे उद्यापन केलेलं होतं त्याचं तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईल, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर 5 मुलं मी जेवू घातलेली.
तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे 11 गुरुवारचं जे व्रत आहे ते तुम्हाला करायचं आहे। फक्त हा एक ग्रंथ तुम्हाला दर गुरुवारी वाचायचा असतो। दर गुरुवारी पहिल्या गुरुवारी जी आपण सेवा केलेली आहे ते अखंड 11 गुरुवार आपल्याला ही सेवा करायची असते। तर नक्की तुम्ही तुमची जी काही अडचण असेल, अर्थात प्रापंचिक माणसं म्हटल्यावर बऱ्याच अडचणी असतात, आर्थिक समस्या, शारीरिक समस्या, आजारपण, मुलबाळ न होणे, नोकरी, बऱ्याच अडचणी असतात, त्या सतत मी व्हिडिओमध्ये सांगत असते। तर कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांची मनापासून ही सेवा करा। नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल, अनुभव येतील, ही माझी गॅरंटी आहे। आणि महाराजांनी ही सेवा जी आहे ती माझ्याकडून 2 वेळा करून घेतलेली आहे। दोन्ही वेळेला मला खूप सुंदर अनुभव आलेले आहेत। अनुभवसुद्धा मी नक्कीच लवकर शेअर करणार आहे। सो चॅनलशी कनेक्ट राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक चॅनलवर शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा। स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे ते कशातच नाही। तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर श्री स्वामी समर्थ।